हाय गाईज, कसे तुम्ही सर्व? खूप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज मी घरी बनवणार आहे चिकन कढी, ग्रीन चिकन कढी बनवणार आहे. तर मम्मीसाठी बनवणार आहे. मम्मी आज घरी आहे. 8 दिवस झाले मम्मीच्या हाताला लागलाय. बघा, दाखव मम्मी तुझा हात. ही बघा, मम्मीच्या हाताला लागलाय. मम्मी कामामध्ये पडली आहे. तर आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन कढी. तर बघू कसा टेस्ट वगैरे येते की नाही, मम्मीला म्हणजे आवडते की नाही. तर आता मी चिकन घेऊन येते आणि दही सुद्धा घेऊन येणार आहे. चिकन आणि दही घेऊन येते. तर बघा कसं वाटतंय तुला, बोल. हाय हाय हाय, काय बोलू? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। तर आज मी बनवणार आहे चिकन कढी. तर बघू, तेव्हा तुम्हाला सुद्धा दाखवेन रेसिपीमध्ये मी काय काय टाकणार आहे ते सर्व दाखवेन. आता मी फक्त चिकन घेऊन येते आणि दही घेऊन येते. चला. तर मी चिकन घेऊन आली आहे आणि साफ सुद्धा केलं. मी बाहेरनं चिकन कापून आणत नाही, तर मी घरीच कापते चिकन. आणि मी मसाला पण घेऊन आली आहे, तर तुम्हाला मी दाखवते. तर कोथिंबीर घेऊन आली आहे, पुदिना घेऊन आली आहे आणि काकडी घेऊन आली आहे. तर मी तुम्हाला सांगते मसाल्यामध्ये काय काय टाकणार आहे, काय किती कांदा टाकणार आहे, किती टमाटर वगैरे सर्व दाखवणार आहे. आणि दही सुद्धा घेऊन आली आहे, तर तुम्हाला दाखवते. बघा, दही जेव्हा टाकणार चिकनमध्ये, तर सगळं दाखवते मी तुम्हाला. चला. काय झाला झाला आमचा. तर आमचा तुम्हाला सांगते, आम्ही 12 वाजता नाश्ता करतो. आम्ही लेट करतो नाश्ता. सर्वांचा जेवायचा टाइम असते ना, तेव्हा आमचा नाश्ता करायचा टाइम असते. तर आता मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून. तर मी हा ब्लॉग मी माझ्या फोनमधनं नाही काढत आहे. एक तन्नूचा आहे ना, पुराणा फोन आहे, तर त्याच्यातनं काढते. तर तेच मी बोलते, कॅमेरा क्वालिटी बघा किती चांगलं आहे. माझ्या फोनमध्ये थोडा हे ब्लर आहे, याच्यामध्ये पूर्ण क्लिअर दिसते. काय बोलते? कस्तुरी मेथी घालणार आहे. तर सर्व काही तुम्हाला मी दाखवते. तर चला, तुम्ही ब्लॉगला एन्जॉय करा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला रेसिपी दाखवते बॅक कॅमेरा. 100 रुपयाचं चिकन घेऊन आली आहे. थोडं बॉनलेस आहे, थोडं हड्डीचं आहे. तर मी घरीच साफ केलेलं आहे, मी बाहेरनं साफ करत नाही. तर आता मी इकडे मसाला पण घेऊन आली आहे. याच्यामध्ये बघू शकतात, कोथिंबीर आहे, पुदिना आहे आणि ज्यामध्ये मसाला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता. तर थोडा पुदिना लागणार आहे म्हणून मी 5 रुपयाची पुदिना घेऊन आली आहे. तरी काकडी जेवणाबरोबर खायला. 1 टमाटर लागणार आहे. तर तुम्हाला सुद्धा मी रेसिपी दाखवते, मी कसं आहे काय करणार आहे ते सर्व. तर मी ग्रीन चिकन बनवणार आहे, तर तुम्हाला मी दाखवते. बघा, त्यातला अजून मी 2 कांदे घेईन आणि 1 टमाटर घेणार आहे. तुम्हाला मी दाखवते. चला. हे बघा चिकन. आता मी 1 टमाटर घेतलाय, त्याला फक्त असाच उभा कापणार आहे. त्याला गॅसवर थोडा भाजणार आहे, असाच ठेवायचा. आणि कांदा फक्त मी 3 घेतलेला आहे, त्याला सुद्धा असाच करणार आहे. मला शेलटा वगैरे बरोबर काढून घेऊ. मी तुम्हाला सांगते, मला सर्व काय येते, फक्त आहे ना चपाती बनवता आणि भात घालता तर बिलकुलच. तर मी टॅमॅटोला असं कापलेलं आहे. याला आता मी गॅसवर थोडं भाजणार आहे म्हणजे, आणि कांद्याला सुद्धा भाजणार आहे. तर त्याला असं कापून टाकते मी. मला दाखवते. मला फक्त आहे ना चपाती बनवता बिलकुलच येत नाही, बाकी सर्व आहे ना, फक्त चपाती मला येत नाही. चपातीचं फक्त पीठ मळून देईन, फक्त चपातीचं एवढी कडक बनते माझ्या हाताने चपाती. आणि गोल तर बरोबर येत नाही. सोडा, काय जाते, आपल्याला ते येतं ना, तेच बनवायला शिकायचं. तर बघा, कांद्याला असं साफ करायचं आहे. आमच्या घरी ना एक उलट आहे, तुम्हाला सांगते. तन्नूला ना जेवण वगैरे बनवता येणार नाही. मला जेवण वगैरे बनवता येणार. तन्नूला चपाती येते बनवता, पण मला चपाती येत नाही बनवता. तन्नूची हाताची चपाती 1 नंबर लागते खायला. म्हणजे ती मस्त गोड आणि नरम बनवते चपाती. ती सुद्धा आहे ना डिझाईन देऊन देऊन शिकली आहे. आता मला सुद्धा असंच करावं लागणार आहे. तर मी टॅमॅटोला थोडा पाणीत ठेवलाय. मी टॅमॅटो बोलते, कांद्याला थोडा पाणीत ठेवलेला आहे. मला थोडंफार बेसिक जेवण तरी येते बनवता. असं नाही की प्रोफेशनल आहे जेवण बनवायला.
असं काय नाही. मग आता कांद्याला पाणीत टाकते, कारण की कांद्यानं आपल्या डोळ्याला झुमणार नाही म्हणून पाणीत टाकायला थोडा उशीर. कांदा कापायला कंटाळा येते की डोळ्यात बात तो सही है. पाणी येते. कांदा झालेला एक हाय वाटतं. तर मी रात्री ब्लॉग बनवणार होती. मी बोलले की सोड, रात्रीला भरपूर घाई असणार, ब्लॉग बनवायला भेटणार नाही, पाणी सोडायचं असणार, सर्व काही करायचं असणार. मग घाई गडबडीमुळे तुम्हाला मी काय दाखवू नाही शकत. तर आता मला सकाळचा थोडा फ्री टाइम आहे तर मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा घरी, तुम्हाला आवडली तर. मी अशी काही ना काही बनवत राहते. माझ्या मनाची गोष्ट ती माझ्या मनात येते ना, ते ती मी बनवत जाते. पैशाचा विचार नाही करायचा. आता सोलते. आता याला कांद्याला असं हे झाल्याच्या नंतर टमाटरला असाच ठेवायचा. मी तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे ते. कांद्याला पण असाच ठेवायचं बघा, असाच ठेवायचं कांद्याला. झालंय हे पूर्ण साफ करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते आता ह्याचं काय करणार आहे. मी पेटवते, लाईटर आहे, थोडं स्लो करते. आता बघा हे कांदा आणि टमाटर घेतलंय ना, कांद्याला असं ठेवायचं त्याच्यावरती. पहिले एकाला होऊन द्या, नंतर करू. याला असं थोडं हे करायचं. दाखवते थोड्यांना असं ब्राऊन होईल त्याला हे करायचं. आता मी सर्वांना असं करून घेते, मग मी तुम्हाला दाखवते नंतर मी काय घेणार आहे ते. चला, तर तुम्ही बघू शकतात कांदा आणि टमाटर थोडा भाजलाय गॅसवर. तर आता याला ना मिक्सरमध्ये टाकणार आहे. तर याला पेस्ट करणार आहे याचा. तर याचा आहे ना अजून असे कांद्याला आहे ना असे 2 पार्ट्स करणार आहे. हे बघा असे 2 पार्ट्स करणार आणि असे टाकणार आहे. सर्व कांद्याचे 2 पार्ट्स करून टाकणार आहे. आणि 2 पार्ट्स करून टाकणार आहे. टॅमॅटोला पण असं 2 पार्ट्स करू असे. आणि मी आता टाकते हे टमाटर ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे आणि पुदिना टाकणार आहे आणि 5 मिरची घेतली आहे. पुदिना आणि कोथिंबीर टाकू याच्यामध्ये. तर हे सर्व टाकणार आहे. आता मी याला टमाटर टाकून घेते. आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि पुदिना टाकते. पुदिना थोडाच टाका, जास्ती नको टाका. आणि थोडी कस्तुरी मेथी पण टाकते, फ्रीज मध्ये आहे, थोडी टाकणार आहे, जास्ती नाही टाकणार आहे. आता कडू कडू लागत बसणार. मी कस्तुरी मेथी थोडीच टाकणार आहे. पुदिना पण टाकलंय ना म्हणून मला थोडंच टाकणार आहे. पूर्ण मिक्सर भांडा पॅक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सर्व खाली सर्व पडलंय, खाली खूप पसारा झालाय. किचन मध्ये काम म्हणजे जेवण बनवतं तर पसारा होतच. आता यामध्ये 5 मिरची टाकली आहे. याला सुद्धा कट करू बारीक. सुद्धा टाकू इकडे असं. आता मी याला मिक्सर मध्ये पेस्ट करते आणि मी तुम्हाला दाखवते फ्लेवर कसा येतोय याचा. तर बघू, आता मिक्सर मध्ये पेस्ट करून घेऊ. चला, आता पेस्ट रेडी केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचा पेस्ट झालेला आहे. तर आता मी याला चिकन मध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता पेस्ट. तर आता पेस्ट सुद्धा रेडी झालेला आहे. तर बघा याच्यामध्ये चिकन आहे. तर हे बघा पेस्ट आहे, त्यामुळे थोडा मी टाकते आहे. पेस्ट बघू शकता तुम्ही. पेस्ट थोडं मिक्स करून घे.
जास्त बारीक पिसलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं पेस्ट टाकून घेऊ. आणि बाकीचं हे पेस्ट आहे ना थोडं तेलामध्ये असं फ्राय करून घेणार आहे, भाजून घेणार आहे. तर आता मी त्यामध्ये थोडं दही टाकणार आहे. याच्यामध्ये मी थोडा दही टाकते. माझा ना स्टँड मला भेटत नाही, मी कुठे ठेवलाय. मला एक नवीन घ्यायचाच आहे स्टँड, मी घेणार आहे. मला पगार झाला ना तर त्याच्यातनं एक मी स्टँड घेईन तर चांगलं त्याच्यातला घेणार आहे. असं म्हणजे 200-300 तर नाही, 1000 रुपयाचा असं मी एक घेणार आहे स्टँड. आता मी दही टाकलेली आहे. आता मी त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा टाकणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकणार आहे, तर तुम्ही बघू शकता. अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. टाकणार आहे हळदी. हळदी 1 चम्मच तरी टाकते. तर आता मी टाकणार आहे तिखट मसाला टाकणार आहे. आम्ही सर्व बघा या अशा डब्यामध्ये नाव लिहून ठेवलेले आहेत. आम्हाला समजतं हे सर्व डब्यांना एकच सेम कलरचे आहेत ना, म्हणून आम्ही सर्व डब्यामध्ये नाव लिहून ठेवलेले आहेत. कुठला आम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे सर्व काही. काही तिखट मसाला आहे, मालवणी मसाला आहे हा, 1 चम्मच टाकू. आणि थोडं स्पायसी करूया, थोडा म्हणजे एवढा अजून टाकू. तर मीठ आहे ना थोडं वरनं टाकू, आता नाही टाकणार आहे. तर कढीला एक उकळी येईल ना तेव्हा मीठ टाकणार आहे. आता याला मिक्स करून घेते. तर याला मिक्स करणार आहे, मग नंतर याला 5-10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मग नंतर मग मी ह्याला थोडा तेलामध्ये भाजून घेणार आहे. तुम्हाला मी दाखवते मी काय काय करणार आहे ते. आता मी याला तुम्हाला दाखवलं आहे मी याच्यामध्ये काय काय मसाला टाकलेला आहे. तर आता मी याला मिक्स करून घेते. बघा हे बघा असं झालेलं आहे. तर त्याला मी पेस्ट करून घेते. मला कॉल येतोय फोनवर. अरे बघ कोणाचा कॉल आहे, दाखव असा. बघू शकता कोण आहे म्हणजे उचकीनं मम्मीच्या कामातनं फोन येतात आहे. मम्मीला एवढा दुखतंय ना हात, तरी पण मम्मीच्या कामातनं एवढे फोन येतात आहे ना, लोकांना काही समजतच नाहीये. आता बघू शकता आपलं असं रेडी झालेलं आहे. आता याला ना 5 मिनिटं फक्त मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तसं याला मसाल्याला भाजून घेते मी. बऱ्यापैकी मिक्स करून घेऊ. आणि ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना असं मी हे करते की मला भाकरी बनवायचं, मला शिकायचं आहे. मला भाकरी पण शिकायचं आहे. थोडीफार मला भाकरी येते, पण त्याच्यामध्ये पाणी वगैरे लावतात ना ते मला जमत नाही आहे. आमच्या बाजूवाली आईकडनं थोडाफार मी शिकणार आहे भाकरी बनवायचा. बघू शकता असा पेस्ट झालेला आहे. आणि ना ही अशी कढी म्हणजे मी आता दही वगैरे टाकते ना, आमची बाजूवाली एक आंटी आहे, तिचं नाव आहे ना मारी आंटी आहे. ती ना अशी ग्रीन चिकन कढी कधी बनवते ना ती मला देते ना, तर मला खूप आवडते. म्हणजे ग्रीन चिकन कढी तिच्या हाताची. तर ती दही वगैरे नाही टाकत, मी दही टाकून पहिली टाइम बनवते आहे. तर ती बनवते ना, मला एवढं आवडते ना तिच्या हाताची कढी, चिकनची कढी, बिर्याणी वगैरे. तर मी सुद्धा बनवते, ट्राय करते. मला सुद्धा बिर्याणी येते थोडीफार बनवता. मी शिकते आता जेवण बनवायचा. तर तिथे येते ना गू. आता याला मॅग्नेशन केलेलं आहे. तर याला मी 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवते. त्याला गॅस पेटवून घेते, मी याच्यात बनवणार आहे.
तर मी गॅस पेटवला आहे, थोडं गरम होऊन द्या. मी थोडं कांदा कापलेला आहे, त्यामुळे थोडा कांदा टाकणार आहे. तर हे दही मी फ्रीजमध्ये ठेवते. आता मी हे पेस्ट बघा, हे पेस्ट थोडं भाजून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये कांदा. तर बघा ह्याच्यात बनवते मी. तर त्याच्यामध्ये तेल वतून घेते मी. तर तेल काढलेलं नाही, तेल आता काढावं लागेल. तर मी यामध्ये टाकू ते तेल. मी तेल वतून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बारीक कांदा कापलेला ते टाकणार आहे. मला एका हाताने जमत नाहीये. मम्मी असते, मम्मीला दिला असतं व्हिडिओ काढायला, पण मम्मीचा हात दुखते आहे म्हणून मम्मीला दिला नाहीये व्हिडिओ काढायला. थोडं हे भाजून द्या असं. मी गॅसपासून मोबाईल लांब ठेवते, भीती वाटते बाई. बघू शकता. आता हे मसाला आहे ना मी याच्यात टाकून घेणार आहे. ते मसाला मी याच्यात टाकते. म्हणजे जास्ती काय पातळ करणार नाही मी, ग्रेव्ही सारखा करणार आहे. तर याला थोडं भाजून द्या. तर हे एव्हरेजचा चिकन मसाला सर्वच पॅकेट टाकते. थोडी गॅसला स्लो करू, मिक्स करू. मस्त खुशबू येते आहे, खूप मस्त खुशबू येते, होऊ शकतं. म्हणजे थोडा मी पाणी टाकणार आहे. होऊ शकतं. असे तेल उडत आहेत आहे बघा, तुम्ही बघू शकता. आज गरमी सुद्धा खूप होते. तर हे चिकन फ्रीज मध्ये ठेवलेलं, तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. बघू शकता. ते बघू शकता. त्याला थोडं मिक्स करून घेऊ. तर आता ना मी पूर्ण मिक्स करून घेते. मला एका हाताने मिक्स करायला जमत नाहीये. आणि थोडं मी पाणी सुद्धा टाकते. मग एका ग्लासमध्ये मी पाणी घेते, ह्याच्यातच घेते, पाणी टाकून घेते. थांब ना, थोडं टाकून घेऊ. आता मी एवढा पाणी याच्यामध्ये टाकून घेते. तर बघू शकता. आता मी याला मिक्स करून घेते. येते तेवढा तर मी ट्राय करते घरी बनवायचा. तर बघू काय सुद्धा बनवून. आणि मी तुम्हाला बोलायला विसरली, तन्नू इकडे नाहीये. तन्नू गेली आहे गावी. तिला झाले 5 दिवस झाले गावी जाऊन तिला. तर मी पण ब्लॉग बनवली नाही, एकटीला कंटाळा येत होता. बोलले की आता सोड. तन्नू कधी येणार आहे मम्मी? उद्या येणार आहे ती. तिच्या काय गावी थोडा काम होता त्यासाठी गेलेली. तर आता येईन तन्नू सुद्धा. मग तन्नू नव्हता ना, मी खरं सांगते, मला एवढा एकटा पण वाटायचा. पण आता येईन तर बघा तुम्ही तिचा आवाज वगैरे आता झालेला आहे. तुला कसं वाटते तन्नू नाही तर घरी? शांतता, हा शांत वाटते. चव करणारी ती एकटीच आहे घरामध्ये. म्हणजे ती जास्त बोलते वगैरे ना, म्हणून ती आम्हाला म्हणजे तुम्ही समजून टाका काय बोलते ती. मला काय बोल, आमच्या आनंदी वातावरण असते तन्नू असल्यावर. तर आता आम्ही बनवते. कढी रेडी झालेली आहे, तर तुम्हाला मी दाखवते. ग्रीन चिकन कढी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. तर आता मी याला टेस्ट करते. तर एका प्लेटीत घेऊ आणि टेस्ट करून सांगते मी तुम्हाला कसं बनलं आहे. बघा. तर आता मी कोशिंबीर बनवते आहे. तर बघू शकता. आता काकडी घेतली आहे, त्याला कापली आहे.
तर याला ना थोडं असं करायचं, नाही तर काकडी ना कडू नाही लागत. थोडं असं करायचं आणि या साईडने पण करायचं. आता काकडी आहे ना असं डायरेक्ट कापलं ना आपण तर काकडी कडू लागते. थोड्याला असं करायचं. हे बघा असं आहे ना काकडीमधनं, त्यामुळे तुम्हाला दिसत नसणार, तुम्हाला दाखवते. काकडीमधनं बघा असंही निघायला पाहिजे बघा, असं नाही निघायला पाहिजे. मग ती काकडी आहे ना कडू नाही होणार. त्याला ना इकडनं असं थोडं घेऊन तर मी तुम्हाला आता टेस्ट करून सांगते कसा बनलाय, चांगला बनला आहे की नाही. तर तुम्ही कढी बघू शकतात. आणि मी पाव घेते, भात सुद्धा आहे, पण मला आता भात खायचं नाही आहे, कंटाळा आला भात खायला. तर पाव घेऊन आली आहे मी. तर मी सांगते कसं टेस्ट वगैरे आहे. तुमच्याकडे गरम आहे. मला पाहिजे होतं तसंच बनलेला आहे कढी. तर मम्मीला सुद्धा तू टेस्ट करण्यासाठी बघू मम्मीला आवडते की नाही आवडत आहे. माझा आवडला आहे. मला कशुंबर मी थोडा घेऊन खूप आवडली आहे कढी. तर कशुंबर खाऊन असं आहे ना, सेम माझी बाजूवाली आंटी आहे ना, माझी आंटी तुझ्यासारखा टेस्ट झालेला आहे. चिकन घेऊन बघू. गरम आहे चिकन. चिकन शिजलं काय पण बघू. मस्त बनलेलं आहे. सुद्धा तू मम्मीला बघू आवडते की नाही आवडत आहे. मला तर आवडलं आहे. मला स्पायसी पाहिजे होतं तेवढं स्पायसी सुद्धा आहे. चला आता मी हे सर्व खाऊन टाकते, नंतर मम्मीला खाण्यासाठी. मी सुद्धा आलेली आहे. तर आता मम्मीला तू टेस्ट करण्यासाठी. मम्मी टेस्ट बस, खुर्चीवर बस, टेस्ट करून सांग. तर मम्मीला जमत नाही खायला, तरी मम्मीला मी भरवते. चिकन पण खाऊन सांग कसं. वाव, एकदम मस्त. हा चांगला असं वॉरंटी मध्ये तसाच झालाय ना. खूप आवडला. देखो आंटी आपके वैसे मैंने भी बनाया. क्या बोलते
असंच बनव. त्या मम्मीला सुद्धा आवडलेला आहे. किती पॉइंट देणार म्हणजे 10 पैकी किती देणार? 9. एक का कट केला? सांग आता, सांग नाही. का कट केले? चल राहून दे. 10 पैकी 9 तरी भेटले ना, बस झाला. तुम्ही सुद्धा या आमच्या घरी, तुम्हाला सुद्धा देऊ आम्ही असंच बनवू ना. देणार तर तुम्ही येऊन जाऊ, आम्ही तुम्हाला मच्छी कढी देऊ ना. या असताना. तर आता मी ब्लॉग इकडेच एंड करते. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच ब्लॉग येत जाणार, पण थोडे लेट येत जाणार, कारण की ब्लॉग काढायला मोबाईलला स्टोरेज वगैरे फुल असते फोनची, तर त्याला अर्धा दिवस जाते डिलीट करायला, एडिटिंगला दिवस जाते. म्हणून थोडा फक्त लेट येत जाणार ब्लॉग, पण येणार. तुम्ही रिसॉर्टचा तर ब्लॉग बघितलाच असणार, तुम्हाला आवडलाच असणार रिसॉर्टचा ब्लॉग. तर असेच ब्लॉग मी काढत जाणार आहे. तर आता मी ब्लॉगला इकडेच एंड करते आहे. तर नेक्स्ट ब्लॉग आहे ना तन्नू संगतीनं असणार आहे. तर आता बघू शकतात घर पुरं सुना लागते तन्नूच्या बिना. तर आतासाठी बाय.